राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आम्ही इथं उन्हाळी मिरचीच्या लागवडीचं काम चालू आहे। तर बघू शकता असे आम्ही 4 फुटावरती बेड पाडून घेतलेले आहेत। असं सरी पाडतानाच आम्ही त्याच्यामध्ये लाकडाच्या साहाय्याने असं बेड पाडून घेतलेले आहेत आणि दोन्ही बेडचं अंतर जवळपास आम्ही 4 फूट ठेवलेलं आहे। आणि त्यावरती सरी पाडतानाच आम्ही बेडसुद्धा असा प्लेन करून घेतलेला आहे, म्हणजे नालीही जास्त खोल होऊ दिली नाही, म्हणजे डबल त्याच्यामध्ये काम होतं मग। आणि बेड पाडताना एक असं मध्ये याच्यामध्ये आपल्याला थोडीशी असं नाली ठेवायची आहे, जेणेकरून बेसल डोस आपण याच्यामध्ये जर मिक्स केला तर याची परत आपल्याला अशी लेवल करून घ्यायची आहे। नंतर मग त्याच्यावरती ड्रिप आटून घ्यायचं आहे। तर उन्हाळी समजा तुम्ही कोणतीही कशाची जरी लागण करत असाल, मिरची असो टोमॅटो असो, तर बेसल डोस टाकणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून नंतर झाडांची ग्रोथ व्हायला अधिक त्याचा फायदा होत जातो। जेव्हा आपण विद्राव्य खताची समजा ड्रिंचिंग करतो, ड्रिपनं सोडतो, त्याचा एवढा फायदा होत नाही। जेव्हा आपण खत अगोदरच बेसल डोस दिलेला असतं त्याचा त्याला जास्तीत जास्त फायदा होत जातो। तर बेसल डोसमध्ये आपण याच्यामध्ये 20-0-13 हुमिक ॲसिड आणि मायक्रोन्यूट्रियनची एक बॅग घेतलेली आहे। ते हे आणि त्याच्यामध्ये आपण कंपोस्ट खतसुद्धा तयार केलं होतं, तेही थोडंफार मिक्स करणार आहे। आणि असं 3-4 कॉम्बिनेशन आपण असं बेडवरती टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मल्चिंग अंथरायचे आहे। आणि आपण 20-0-13 याच्यामुळे घेतलेलं आहे की त्याच्यामध्ये सल्फरसुद्धा समजा ऑलरेडी भेटून जातं आणि त्याच्यामध्ये आपण थोडंफार पोटॅशसुद्धा मिक्स करणार आहे। असं या कॉम्बिनेशन करून बेडच्या मधोमध असं टाकून घ्यायचं आहे। नंतर ड्रिप आतरून मल्चिंग त्याच्यावरती आतरून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथं अर्धा एकरचा प्लॉट आहे आमचा। इथं सरी पाडून घेतलेली आहे आम्ही आणि आज याच्यामध्ये बेसल डोस टाकून मल्चिंग आतून घ्यायचं काम चालू आहे। आणि याच्यामध्ये आपण मल्चिंगसुद्धा 4 फुटाचीच घेतलेलं आहे, जेणेकरून मिरची पीक झाल्यानंतर आपल्याला त्याच बेडवरती दुसरंही पीक लावता येईल, या हिशोबानंच आपण बेडही मोठा घेतलेला आहे। आणि मिरचीची लागवड करताना आपल्याला झिगझॅग पद्धतीने करायची आहे। ड्रिपच्या पलीकडच्या साईडने एक होल पाडायचा आहे, अलीकडच्या साईडने एक होल पाडायचा आहे। झिगझॅग पद्धतीनं जर केलं तर झाडामध्ये समजा दाटी होत नाही, खेळती हवा राहते, झाडांची ग्रोथही चांगली होते। तर उन्हाळी मिरचीच्या लागवडीचं पूर्ण शेड्यूल आपल्या या चॅनलवरती भेटून जाईल। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा।